नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या 21 जीवन बदलणाऱ्या अमूल्य शिकवणी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येतात का? खूप मेहनत करूनही यश मिळत नाही, घरात शांतता राहत नाही, मनामध्ये भीती असते आणि प्रत्येक दिवस संघर्षाचा जातो का? मग हा व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ यांनी दिलेल्या अशा 21 जीवन शिकवणी ज्या आजही लाखो लोकांच्या आयुष्यातील योग्य दिशा देणाऱ्या आहेत. मित्रांनो, स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, ते जीवन जगण्यासाठी कला शिकवणारे एक महान मार्गदर्शक होऊन गेले. त्यांच्या प्रत्येक शब्दात अनुभव, अध्यात्म आणि व्यवहार ते यांचा सुंदर संगम होता. त्यांनी लोकांना भीतीतून धैर्याकडे, निराशेतून आशेकडे आणि अस्थिरतेकडून शांततेकडे नेले, किंवा त्याकडे जाण्याचा त्यांनी मार्ग दाखवला. आजच्या या आपण व्हिडिओमध्ये काही गोष्टी ह्या आपण आज समजून घेणार आहोत. प्रत्येक शिकवणीसोबत त्याचा अर्थ, एक छोटी प्रेरणादायी कथा आणि आयुष्यात उपयोगी पडू शकेल अशी एक गोष्ट आपण यामध्ये पाहणार आहात. तर मित्रांनो, शिकवणी क्रमांक 1, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही श्री स्वामी समर्थांशी जोडलेली सर्वात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी अनेक वचनापैकी एक वचन मानले गेले आहे. या वाक्याचा अर्थ फक्त एवढाच नाही की संकटात धैर्य मिळावे किंवा ठेवावे. त्यामागचा खरा संदेश असा आहे की भीती माणसाची शक्ती कमी करू शकते, तर विश्वास त्याला पुढे नेऊ शकतो. कल्पना करा, एक शेतकरी अनेक महिन्यांच्या मेहनतीवर पिकांची वाट पाहत होता. अचानक पाऊस उशिरा आला. गावातील अनेक लोक निराश झाले, पण तो शेतकरी म्हणाला, मी माझे कर्तव्य केले आहे, आता जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. त्याने हार मानली नाही. काही दिवसांनी पाऊस आला आणि त्याचे पीकही वाचले. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला अशी सांगते की कठीण परिस्थितीत, कितीही कठीण परिस्थिती असली तरी खचून जाऊ नका, मार्ग नक्की सापडणार. आजच्या काळात नोकरीची चिंता, व्यवसायात तोटा, परीक्षेचे दडपण किंवा घरातील अडचणी यामुळे अनेक लोक घाबरतात. पण स्वामी समर्थाचा संदेश स्पष्ट आहे, भीतीने निर्णय घेऊ नका, धैर्याने पुढे चला. तर मित्रांनो, या शिकवणीचा सार असा आहे की भीतीवर नाही तर विश्वासावर आयुष्य उभे आहे. तर शिकवणी क्रमांक 2, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. मित्रांनो, स्वामी समर्थांनी प्रत्येकाला प्रामाणिकपणे कर्तव्य करण्याचा संदेश दिला आहे. यश मिळेल की नाही याची सतत चिंता केली तर मन अस्थिर होते, पण मन लावून काम केले तर परिणाम योग्य वेळी आणि योग्य मिळतो. तसेच एका विद्यार्थ्याची ही गोष्ट आहे. तो दररोज अभ्यास करत होता, पण त्याला वाटत होते की मी पहिला येणार नाही. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाला. त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितले, तू अभ्यास कर, निकालावर लक्ष देऊ नको. त्याने मनापासून तयारी केली, अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. आपल्या आयुष्यातील हेच नियम लागू होतो. व्यवसाय असो किंवा नोकरी असो किंवा शेती असो, आपण आपल्या कामात प्रामाणिक राहिलो तर परिणाम हा वेळेनुसार आपल्याला मिळणारच आहे. आज अनेक लोक सोशल मीडियावरील दुसऱ्याचे यश पाहून स्वतःची तुलना करतात, त्यामुळे बरेचसे लोक निराशही होतात. स्वामी समर्थांनी शिकवून सांगते की तुलना करू नका, स्वतःची वाट चालत राहा. मित्रांनो, या शिकवणीचा सार असा आहे की कर्मावर लक्ष केंद्रित करा, यश योग्य वेळी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर मित्रांनो, शिकवणी क्रमांक 3, अहंकार हा पतनाचा मार्ग आहे. स्वामी समर्थांनी नम्रतेला मोठे स्थान दिले आहे. माणूस किती श्रीमंत असो, विद्वान किंवा शक्तिशाली असो, तरी अहंकार आल्यावर त्याची प्रगती थांबते.
एक व्यापारी आपल्या यशामुळे गर्विष्ठ झाला. तो इतरांना कमी लेखू लागला. हळूहळू त्याचे मित्र दूर गेले, ग्राहक कमी झाले आणि व्यवसायात तो घसरला. त्याला समजले की यश टिकवण्यासाठी नम्रता आवश्यक आहे. त्याच्या उलट नम्र व्यक्ती सतत शिकत राहते. ती लोकांचे ऐकते, चुका मान्य करते आणि त्यामुळे अधिक प्रगती होते. आजच्या जगात पैसा, ज्ञान आणि प्रसिद्धी मिळवणे महत्त्वाचे आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे माणुसकी जपणे आहे. श्री स्वामी समर्थांनी याच गोष्टीवर भर दिला आहे. तर यातून असे समजते की नम्रता माणसाला उंच नेते आणि अहंकार माणसाला खाली आणतो. तर मित्रांनो, आज आपण श्री स्वामी समर्थांच्या पहिल्या 3 अमूल्य शिकवणी समजून घेतल्या. पहिली म्हणजे भीतीवरती विश्वासाने विजय मिळवा. दुसरी गोष्ट आपण पाहिली तर प्रामाणिकपणे कर्म करत राहा. आणि तिसरी पाहिली अहंकार सोडून नम्रतेने जगा. मित्रांनो, या 3 शिकवणीवर जर आपण मनापासून आपल्या आचरणात आणल्या तर आपल्या विचारामध्ये, नात्यामध्ये आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागतील. पुढील शिकवण आहे शिकवण क्रमांक 4. संयम हा यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते. लगेच पैसा पाहिजे, लगेच यश पाहिजे, लगेच प्रसिद्धी आहे. पण निसर्ग आपल्याला वेगवेगळा धडा शिकवत असतो. बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड तयार होत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते, तेव्हा ते फळ देते. स्वामी समर्थही हा संदेश देत आहेत. जीवनात काही गोष्टी वेळ आल्यावरच घडतात. घाई केली तर चुका होतात. मित्रांनो, एक तरुण व्यवसाय सुरू करतो. पहिल्या 6 महिन्यात अनपेक्षित उत्पन्न मिळत नाही. मग तो निराश होतो आणि व्यवसाय बंद करण्याचा विचार करू लागतो. पण त्याचा एक मित्र त्याला सांगतो, मोठी झाडे एका दिवसात वाढत नाहीत. त्याने संयम ठेवला, कामामध्ये सातत्य ठेवले. 2 वर्षांनी त्याच व्यवसायाचे त्यामध्ये त्याला खूप यश, पैसा आणि सन्मान दिला. मित्रांनो, प्रत्येक संकट कायमचे नसते. प्रत्येक अंधाराची पहाट असतेच. संयम ठेवा, योग्य वेळ आल्यानंतर मेहनतीचे फळ नक्कीच मिळते. मित्रांनो, पुढील शिकवण आहे सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. मित्रांनो, खोटे बोलून काही काळासाठी आपण त्याचा फायदा मिळवू शकतो, पण सत्य कायम टिकत राहते. एका गावात 2 व्यापारी होते. एक नेहमी प्रामाणिक व्यवहार करत असे, दुसरा ग्राहकांना फसवत असे. सुरुवातीला फसवणूक करणाऱ्याच्या व्यापारात खूप जास्ती पैसा आणि त्याचा व्यापार खूप चांगला चालला. पण काही महिन्यात लोकांना सत्य समजले. त्यांनी त्यांच्याकडून खरेदी करणे बंद केले. दुसऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र त्यांचा विश्वास कमावला आणि तोच गावातील सर्वात यशस्वी व्यापारी बनला. आजच्या जीवनातही हे पण लागू होते. कार्यालयात, व्यवसायात, नात्यामध्ये किंवा समाजात विश्वास एकदा तुटला की पुन्हा मिळवणे खूप कठीण असते. मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्याला स्पष्ट संदेश देत आहेत की सत्य बोलायला धैर्य लागते, पण सत्यामुळे मिळणारा सन्मान हा तुम्हाला आयुष्यभर टिकतो. त्यामुळे सत्य कधी कधी कठीण वाटते, पण शेवटी त्याचाच विजय होत असतो. तर मित्रांनो, शिकवण क्रमांक 6. दुसऱ्याची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा. स्वामी समर्थांनी नेहमी गरजूंना मदत करण्याचा संदेश दिला आहे. सेवा म्हणजे फक्त पैसा देणे नाही. एखादी दुःखी व्यक्तीसाठी सांत्वन करणे, भुकेलेल्याला अन्न देणे, वृद्धांना आधार देणे, एखाद्याचे मनापासून ऐकून घेणे ही सुद्धा स्वामी सेवा आहे. एक वृद्ध व्यक्ती रोज मंदिरात जात असतो. एके दिवस त्याने मंदिराच्या बाहेर बसलेल्या भुकेलेल्या मुलांना अन्न दिले. त्या दिवशी त्याला जाणवले की देव केवळ मंदिरात नसतो, देव प्रत्येक जीवामध्ये असतो. स्वामी समर्थांनी शिकवले की ज्या मनात करुणा आहे तेथे परमेश्वराचा वास आहे. आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे पैसा आहे पण वेळ नाही. अनेकदा आपल्या आसपासच अशी माणसे असतात, त्यांना फक्त 2 प्रेमाने शब्दच हवे असतात. मित्रांनो, आपण प्रत्येक दिवसात एखादे छोटे चांगले काम करण्याचा संकल्प केला तर समाजातही बदल घडू शकतो.
आणि आपले मनही अधिक शांत होऊ शकते. या शिकवणीचा सार म्हणजे हेच आहे, स्वार्थापेक्षा सेवाभाव श्रेष्ठ आहे. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हीच खरी ईश्वरपूजा आहे. मित्रांनो, संयम ठेवा, घाई करू नका, सत्याचा मार्ग कधी सोडू नका. प्रत्येक जीवामध्ये देव पहा आणि सेवाभाव जोपावा. मित्रांनो, या शिकवणी आपण आपल्या आयुष्यात उतरवल्या तर केवळ आपले व्यक्तिमत्वच नाही बदलणार, तर आपल्या कुटुंबात, समाजात आणि आपल्या नात्यामध्येही सकारात्मक परिवर्तन घडेल. पुढील शिकवण आहे, राग हा विवेकाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मित्रांनो, राग येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभर पश्चाताप देतो. मित्रांनो, यावर एक दंतकथा सांगतो. एका गावात 2 भाऊ राहत होते. एके दिवशी शेतीच्या सीमेवरनं त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात त्यांनी एकमेकाशी बोलणे बंद केले आणि ते वर्षानुवर्ष दुरावले. एक दिवस गावातील एक वृद्ध व्यक्तीने त्यांना सांगितले, जमिनीची रेषा बदलू शकते, पण रक्ताची नाती बदलत नाही. दोघांनाही आपली चूक समजली. त्यांनी एकमेकांची माफी मागितली आणि ते पुन्हा एकत्र आले. रागामुळे आपण आपल्याच लोकांना दुखावतो, पण सर्वात जास्त नुकसान आपण आपलेच करत असतो. रागात मन अस्थिर होते, चुकीचा निर्णय घेतो आणि आपण किंवा समोरचे लोक चुकीचे ठरतात. स्वामी समर्थाचा हाच संदेश आहे की शांत मनाने घेतलेला निर्णय हा नेहमी योग्यच असतो. जेव्हा राग येईल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. थोडा वेळ शांत राहा, खोल श्वासोश्वास घ्या, परिस्थितीकडे पुन्हा एकदा पहा. अनेकदा प्रश्न तितका मोठा नसतो जितका आपण रागाच्या भरात बनवलेला असतो. मित्रांनो, यातून सांगायचं एकच आहे की रागावर विजय मिळवणारा माणूस खरा विजेता असतो. मित्रांनो, पुढे शिकवण आहे, मन शुद्ध असेल तर जीवनही सुंदर होते. स्वामी समर्थांनी बाह्य देखाव्यापेक्षा अंतःकरणाच्या शुद्धतेला अधिक महत्त्व दिले आहे. आज आपण सुंदर कपडे घालतो, मोठी घरी बांधतो, महागड्या वस्तू विकत घेतो, पण मनात मत्सर, द्वेष आणि असंतोष असेल तर आनंद मिळून काहीच उपयोग नाही. तसेच एक उदाहरण म्हणजे एक गरीब स्त्रीकडे देण्यासारखे फार काही नव्हते, पण ती रोज एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अर्धी भाकर देत असे. तिच्याकडे संपत्ती नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान असायचे. दुसरीकडे गावातील श्रीमंत माणूस सतत चिंता, संशय, अस्वस्थ जगत होता. यातून एक गोष्ट अशी स्पष्ट होते की आनंद हा पैशामध्ये नाही, तर मनामध्ये, आपल्या मनाच्या पवित्रतेतून जन्माला येतो. दुसऱ्याविषयी चांगले विचार करा, क्षमा करायला शिका, मत्सर सोडा, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. मन जितके स्वच्छ तितके जीवन अधिक शांत आणि आनंददायी होते. तर मित्रांनो, यातून एकच सांगायचे होते, स्वच्छ मन हेच सर्वात मोठे धन आहे. तर पुढील एक शिकवण आहे, सकारात्मक विचार तुमचे भविष्य बदलून घेते. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका सकारात्मक विचाराने होत असते. एक तरुण अनेक नोकरीच्या मुलाखतीसाठी अपयशी ठरला. प्रत्येक अपयशानंतर तो म्हणायचा की मी अजून तयार होत आहे, माझी संधी नक्की येईल. काही महिन्यांनी त्याला त्याच्या स्वप्नातील नोकरी मिळाली. जर तो पहिल्याच अपयशानंतर हार मानला असता तर कदाचित त्याला यश हे कधीच मिळाले नसते. पण मित्रांनो, सकारात्मक विचार म्हणजे फक्त सगळं चांगलं होईल असे म्हणणे नाही. सकारात्मक विचार म्हणजे अडचणीतही उपाय शोधणे, अपयशातून शिकवण करून घेणे, स्वतःवर विश्वास ठेवणे, प्रयत्न सुरू ठेवणे. स्वामी समर्थांचा मार्ग आपल्याला शिकवतो की श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन असाल तर कठीण वाटही सोप्या होऊ लागतात. नकारात्मक विचार मनाची शक्ती कमी करू शकते. सकारात्मक विचार कृतीला हे दिशा देऊ शकतात. मित्रांनो, जसा विचार तसे जीवन. आपले विचार चांगले करा, चांगले कर्म करा आणि आपले भविष्य चांगले घडवा.
मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी जीवन शिकवणी जाणून घेतल्या. म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणे, मन शुद्ध आणि निर्मळ ठेवणे, नेहमी सकारात्मक विचार करणे. या गोष्टीचा सराव आपण आपल्या जीवनामध्ये दररोज केला तर आपल्या आयुष्यात अनेक समस्या आपोआप कमी होत जातील. कारण बदलाची सुरुवात नेहमी बाहेरून नाही तर आपल्या मनातून होत असते. मित्रांनो, पुढील शिकवण आहे वेळ. वेळ हा सर्वात मोठा गुरु आहे. मित्रांनो, पैसा हरवला तर पुन्हा कमवता येईल. आरोग्य बिघडले तरी अनेकदा सुधारता पण येते. पण गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. स्वामी समर्थांचा संदेश असा आहे की प्रत्येक क्षण हा परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे. त्याचा योग्य उपयोग करणे हीच आपली खरी साधना आहे. यश आणि अपयश यामधला फरक अनेकदा नशिबात नसतो, तो वेळेच्या उपयोगाचा असतो. दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आजचा दिवस मी अर्थपूर्ण घालवला का? लहान लहान सवयी, रोजचे सातत्य आणि वेळेचा आदर हेच मोठ्या यशाचे रहस्य आहे. वेळेचा आदर करणारा माणूस आयुष्याचा आदर करू शकतो. मित्रांनो, पुढील शिकवण आहे जशी संगत तसे जीवन. आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्यांचा आपल्या विचारावर, सवयीवर आणि निर्णयावर मोठा परिणाम होत असतो. जर एखादा तरुण मेहनती, प्रामाणिक आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहत असेल तर तोही तसाच घडू शकतो. पण चुकीच्या सवयी असलेल्या लोकांच्या संगतीत राहिल्यास त्याचा परिणामही तसाच होतो. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्यावर काही ना काही प्रभाव टाकत असते. म्हणून अशा लोकांच्या सहवासात राहणे टाळा, जे तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरणा देत नाहीत, जे तुमच्यावर यशावर आनंद व्यक्त करत नाहीत, जे चुका दाखवतील पण अपमान सहन करत राहतील, ते सत्य आणि प्रामाणिकपणाची साथ देत नाहीत. अशा लोकांसोबत राहणे टाळा. चांगली संगत हेच उज्ज्वल भविष्याचे बीज आहे. पुढील शिकवण आहे कृतज्ञता हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे. आज अनेक लोकांकडे खूप काही आहे पण समाधान नाही, कारण त्यांचे लक्ष जे आहे त्यावर नसून जे नाही त्यावर आहे. स्वामी समर्थांच्या परंपरेत ईश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीवर कृतज्ञ राहण्याच्या वर भर दिला आहे. एक वृद्ध शेतकरी रोज सकाळी उठून म्हणायचा, देवा, मला आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. त्याचे जीवन खूप साधे होते. मोठी संपत्ती नव्हती तरीही तो आनंदी होता. एक श्रीमंत माणूस त्याला विचारतो, तुझ्याकडे इतके कमी असूनही तू इतका समाधानी कसा? शेतकरी हसून म्हणाला, मी जे आहे त्याची किंमत ओळखतो, म्हणून मला जे नाही त्याची खंत नाही वाटत. मित्रांनो, थोडा वेळ काढून विचार करा. आपल्याला कुटुंब मिळाले आहे, श्वास घेण्यासाठी हवा आहे, अन्न, पाणी, निसर्ग, मित्र आणि शिकण्याची संधी आहे. या सर्व गोष्टी आपल्याला सहज मिळतात, म्हणून त्यांची किंमत अनेकदा लक्षात येत नाही. कृतज्ञ मनात मत्सर राहत नाही,